नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 32. विश्वजित आणि आरोही घरी आले होते. त्याच्या प्रेमाचं तेज आरोहीच्या चेहऱ्यावर दिसत होतं, जे कोणाच्या नजरेतून सुटलं नाही. तिला आपलं हक्काचं प्रेम मिळालं होतं. आत्तापर्यंत तिने बरंच काही सहन केलं होतं. शेवटी देवाने तिची प्रार्थना ऐकली होती आणि तिच्या आयुष्यातील भोग संपले होते. पण आरोहीला हे माहीत नव्हतं की संकट केव्हाच दरवाजात येऊन ठाकलं आहे. विश्वजितला पाहताच त्रिशाने त्याला मिठी मारली. मला माफ कर विश्वा, यापुढे मी अशी कोणतीही चूक करणार नाही ज्याचा तुला आणि आपल्या फॅमिलीला त्रास होईल. तू देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. प्लीज मला माफ कर. त्रिशाचा बदललेला अवतार पाहून काही वेळासाठी तो स्तब्ध झाला होता. पण तिचं असं वर्तन आरोहीला अजिबात आवडलं नव्हतं. म्हणून ती आतमध्ये निघून गेली. आता हे काय नवीन नाटक आहे? विश्वजितने तिला बाजूला सारले. हे नाटक नाही विश्वा. त्रिशाला आपल्या चुकांची जाणीव झाली आहे. तिच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. ती आम्हा सर्वांची काळजी घेते. जान्हवीसोबत पण तिची फ्रेंडशिप झाली आहे. तू पण तिला माफ कर. राकेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप सारे शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा, म्हणजे खूप पुढे जाशील. विश्वजित हसतच आतमध्ये निघून गेला. त्रिशाला त्याच्यापेक्षा जास्त कोणीही ओळखत नव्हतं. ती आपल्यासोबत नवीन खेळी खेळत आहे हे त्याला समजले होते. वाईट वाटून घेऊ नकोस बेटा. विश्वजितला वेळ दे. एक दिवस तो नक्की तुला समजून घेईल. राकेश तिची समजूत काढत म्हणाले. माझी काहीच तक्रार नाही. त्याचं असं वागणं स्वाभाविक आहे. जोपर्यंत त्याला माझ्या प्रेमाची जाणीव होणार नाही, मी प्रयत्न करत राहणार, त्रिशा निर्धाराने म्हणाली आणि आतमध्ये निघून गेली. आता खऱ्या अर्थाने आपली चिंता मिटली. एकदा का विश्वा आणि त्रिशाचं लग्न झालं, त्यानंतर आपली जबाबदारी संपली. अमित सुटकेचा श्वास घेत म्हणाले. त्रिशा किती प्रेमाने त्याच्यासोबत बोलत होती. विश्वाने तिला समजून घ्यायला हवं होतं. अशाने तिच्या मनाला किती यातना झाल्या असतील. अमृताला आपल्या मुलीचा पुळका येत होता. विश्वाचा स्वभाव तुला माहीत आहे ना. त्याला प्रत्येक व्यक्तीला पाण्यात पाहण्याची सवय आहे आणि तो कुठे पळून जात नाही. त्याचं लग्न त्रिशासोबत होणार आहे. रीटा तिला धीर देत म्हणाली. विश्वजित प्रवासामध्ये चांगलाच थकला होता. त्याने आपले कपडे काढले आणि शॉवर खाली जाऊन उभा राहिला. आत्ता कुठे तो रिलॅक्स फील करत होता. आरोही सोबत घालवलेला प्रत्येक मुमेंट त्याच्या मनामध्ये ताजातवाना होता. त्यामुळे त्याचा थकवा काही क्षणात नाहीसा झाला. त्याने कमरेला टॉवेल गुंडाळला आणि बाहेर आला, तर त्रिशा हातामध्ये कॉफी आणि काही स्नॅक्सचा ट्रे घेऊन उभी होती. प्रवासामध्ये दमला असशील, आधी खाऊन घे आणि आराम कर. मी आरोहीला पण कॉफी देऊन येते. त्रिशा जाण्यासाठी निघाली. हे वेट त्रिशा, तुझी नाटकं घरच्यांसमोर चालतील,
माझ्यासमोर नाही. निदान माझ्यासमोर तरी हा चांगुलपणाचा आव आणू नकोस. हा दिखावा केल्याने काहीच साध्य होणार नाही. विश्वजित कॉफीचा कप ओठांना लावत म्हणाला. तुझा विश्वास बसणार नाही. मी थकली आहे विश्वा. माझ्या अशा स्वभावामुळे मी एकटी पडले आहे. ज्याचा मला किती त्रास होतो याची तुला कल्पना नाही. मला स्वतःचा राग यायला लागला आहे. फक्त यावेळी माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला तक्रारीची एकही संधी देणार नाही. त्रिशा हताश होत म्हणाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूचे थेंब ओघळत होते. ही पहिली वेळ होती जेव्हा विश्वजित तिला रडताना पाहत होता. हे रिलॅक्स, मी सहज म्हणालो. तू सुधारलीस तर याचा सर्वात जास्त आनंद मला होईल. विश्वजितने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. थँक्यू विश्वा. निदान तू तरी मला समजून घेतलं. इतकं बोलून त्रिशा बाहेर निघून गेली. तिने कितीही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा विश्वजितवर काहीही परिणाम होणार नव्हता. कारण आरोहीने त्याचं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलं होतं. आरोहीला कधी एकदा जान्हवीला भेटतो असं झालं होतं. जान्हवी. आरोही तिच्या रूममध्ये आली. त्यावेळी जान्हवी पेंटिंग रेखाटण्यात व्यस्त होती. आलीस तू? मी तुला किती मिस करत होते. तुझ्याशिवाय माझं कशात मन लागत नव्हतं, जान्हवी म्हणाली. तुला सिद्धार्थ असताना माझी आठवण आली. कमाल आहे. सिद्धार्थने तुला पुरेसा वेळ दिला नाही का? आरोहीने त्याचं नाव घेतलं म्हणून ती कमालीची लाजली. वाव, किती गोड पेंटिंग आहे. खरंच जानू, तुझ्या हातामध्ये जादू आहे. आरोहीला तिचं भारी कौतुक वाटत होतं. याचं श्रेय सिद्धार्थला जातं. त्याने मदत केली म्हणून ही पेंटिंग मी पूर्ण करू शकले. यापुढे मी स्वतःच्या पायावर उभी राहिली नाही तरी चालेल, पण मला लॉंग लाईफ सिद्धार्थची फ्रेंडशिप हवी आहे. तो खूप केअरिंग आहे. स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या सुखाचा विचार जास्त करतो. जान्हवी मनापासून बोलत होती. हे वेडूबाई, असं बोलायचं नसतं. एक दिवस तू नक्की स्वतःच्या पायावर उभी राहणार, हा माझा विश्वास आहे. डॉक्टरांनी काही मेडिसिन दिले आहेत, ते नित्यनियमाने घ्यायचे. त्यांनी जी पथ्य सांगितली आहे ती सांगितल्याप्रमाणे पाळावी लागतील. यामध्ये अजिबात हलगर्जीपणा होता कामा नये. तसं लक्ष करून द्यायला मी आहे. तरी तुला सांगितलं. मी फ्रेश होऊन आले. प्रवासामुळे दमल्यासारखं झालं आहे. आरोहीला कधी एकदा बिछाण्यावर अंग टाकतो असं झालं होतं. बाय द वे आरोही, तुम्ही 1 दिवसासाठी गेला होता ना? मग मुक्काम कसा काय केला? विश्वाभाईने त्रास तर दिला नाही ना? त्यांचा स्वभाव मस्तीखोर आहे म्हणून विचारलं, जान्हवी गालात हसत म्हणाली. ज्यामुळे आरोही कमालीची लाजली. काहीतरीच काय, असं काहीही नाही. आरोहीचा चेहरा खूप काही सांगून जात होता. तू सांगितलं नाही तरी तुझा चेहरा खूप काही सांगून जातो. म्हणजे आता तू माझी वहिनी होणार, हे फिक्स आहे तर, जान्हवी हसतच म्हणाली. तिच्या तोंडून वहिनी हा शब्द ऐकून तिला भारीवाली फिलिंग आली होती. आरोही, तुझ्यासाठी कॉफी आणली आहे. त्रिशा आतमध्ये आली. तसा दोघींच्या संभाषणात खंड पडला. कॉफी आणि माझ्यासाठी? आरोहीचा विश्वास बसत नव्हता. घे आरोही. आपली त्रिशा आधीसारखी राहिलेली नाही. तिचा स्वभाव बदलला आहे. जान्हवीने
तिला डोळ्यांनी खुणावलं. तसा आरोहीने कॉफीचा कप घेतला. थँक्यू, आरोही कसंनुसं म्हणाली. वेलकम आरोही. तुझ्यासोबत पण मी खूप वाईट वागले, पण यापुढे माझ्या हातून एकही चूक होणार नाही. तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली तर मला आनंद होईल. त्रिशाचं वक्तव्य ऐकून आरोहीला चक्कर यायची बाकी राहिली होती. मी आणि तुमची मैत्रीण? आरोहीने जान्हवीकडे पाहिलं तर ती गालात हसत होती. हो आरोही, मी केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त करण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. यापुढे घरातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेणे माझी जबाबदारी आहे. तुला काही हवं असेल तर निसंकोच सांग. त्रिशा गेली. त्या दिशेने आरोही पाहतच राहिली. आरोही मटकन खुर्चीवर बसली. मी जे पाहिलं ते काय होतं? आरोहीने विचारलं. आम्ही 2 दिवसापासून तिची नाटकं पाहत आहोत, पण तिच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. विश्वजित भाईसोबत लग्न करण्यासाठी हा खटाटोप चालला आहे. तिला वाटत असेल की तिच्या अशा वागण्याने विश्वाभाई तिच्यासोबत लग्न करेल, पण हा तिचा गैरसमज आहे. तिला काय माहिती की माझ्या विश्वाभाईला त्यांचं हक्काचं प्रेम मिळालं आहे, जान्हवी म्हणाली. तशी आरोही लाजतच निघून गेली. विश्वजित आल्याची बातमी समजताच समशेरा त्याला भेटायला आला होता. त्यावेळी विश्वजित गार्डनमध्ये पेपर वाचत बसला होता. खंडूने तोंडावर फडका बांधला आणि त्याच्या अवतीभोवती काम करत होता. विश्वजितची पर्सनॅलिटी आणि रुतबा पाहून तो हैराण झाला होता. अशा हँडसम मुलाच्या सहवासात आपली आरोही राहते हे त्याला सहनच झालं नव्हतं. म्हणून त्याला लवकरात लवकर आरोहीला घेऊन लंपास व्हायचं होतं. पण त्याला अजूनही आरोहीचं दर्शन झालं नव्हतं, म्हणून तो मनातून खट्टू झाला होता. गुड मॉर्निंग बॉस, समशेरा अदबीने म्हणाला. 2 दिवस मी नव्हतो. या दिवसात तू काय केलंस? विश्वजितची नजर पेपरवर होती. आता त्याला काय उत्तर द्यावं हेच त्याला समजत नव्हतं, म्हणून तो शांत उभा राहिला. मी काहीतरी विचारलं. विश्वजितने पेपर बाजूला सारला. गर्लफ्रेंड सोबत होतो. समशेराने खरं काय ते सांगून टाकलं. व्हॉट? तुला गर्लफ्रेंड आहे? ही तीच मुलगी आहे ना जिच्यासाठी आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो? विश्वजितने विचारलं. येस बॉस, जया नाव आहे तिचं. आरोही मॅडमची फ्रेंड आहे. त्या दिवशी तुम्ही तिला भेटला होता, समशेराने सांगितलं. तितक्यात आरोही कॉफी घेऊन आली. गुड मॉर्निंग समशेरा भाई, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते, आरोही म्हणाली. नो थँक्स, मी ब्रेकफास्ट करून आलो आहे, येतो मी, समशेराने काढता पाय घेतला. शेवटी खंडूची नजर आरोहीवर पडली आणि तो पाहतच राहिला. आरोही आधीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिच्या अंगावर असलेला पर्पल कलरचा लॉंग वन पीस, केसांचा पोनीटेल, चेहऱ्यावर हलका मेकअप, ती खानदानी आणि पैसेवाल्या घरातील वाटत होती. माझी एक रिक्वेस्ट होती. आय होप तुम्ही नकार देणार नाही, आरोही म्हणाली. त्याने आजूबाजूला पाहिलं. खंडू त्यांच्यापासून दूर असल्यामुळे दोघांचं संभाषण त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. जे काही सांगायचं असेल ते बेडरूममध्ये सांग. इथे मला कमी ऐकायला येतं, विश्वजित मुद्दाम म्हणाला. तिने रागात त्याच्याकडे पाहिलं. यावेळी मी सिरियस आहे. माझी फ्रेंड जया, तुम्ही तिला भेटला आहात. ती बिचारी खूप चांगली आहे आणि शिकलेली पण आहे. मजबुरीमध्ये तिला नको ते काम करावं लागतं.
पण ती तरी काय करणार? तिच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत ज्या तिला पूर्ण करायच्या आहेत. तुम्ही एखादा जॉब दिला असता तर तिची लाईफ सेट झाली असती, आरोही म्हणाली. विश्वजितने काही वेळ विचार केला. उद्या तिला घेऊन ऑफिसमध्ये ये, त्यानंतर मी डिसिजन घेईल, विश्वजित म्हणाला. तशी ती खुश झाली. थँक्यू सर, मी तुमच्या ब्रेकफास्टची तयारी करते. आरोही जाण्यासाठी निघाली. हे हॅलो, तुझं काम झालं तर लगेच निघायचं, बस इथं, विश्वजितने दम दिला. बट सर, एकदा सांगितलं ना तर ऐकायचं, विश्वजित म्हणाला. म्हणून आरोही त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. त्याने आपल्या कपमधून अर्धी कॉफी संपवली आणि तो कप तिच्यासमोर धरला. ती गालात हसली आणि तो कप आपल्या ओठांना लावला. दोघांच्या नजरेचे खेळ चालले होते. ते तर नशीब, त्यावेळी ते पाहण्यासाठी घरातील फॅमिली मेंबर नव्हते. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.